नोंदणी विभागामध्ये जी काही भरती निघलेली बघा, त्या भरतीसाठी IMPS हे आपण प्रश्न या ठिकाणी आणलेत पहा. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाच्या टॉपिकला आपण या ठिकाणी हात घालणार आहे. जास्त टेन्शन नाही घ्यायचं बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तर आत्तापासूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्टेप बाय स्टेप आपले सगळे विषय कव्हरसुद्धा या ठिकाणी होणार आहेत पहा. पहिला प्रश्न आहे, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आला? तर बघा, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये 1908 मध्ये हा अंमलात आलेला आहे पहा. कधी? 1908 मध्ये अंमलात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीला सन कधीपासून सुरुवात झाली? तर मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीला 1815 पासून या ठिकाणी सुरुवात झाली. कधी? 1815 पासून याची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, महाराष्ट्रामधील नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवला जातो? तर वरीलपैकी सर्व बघा, संपत्तीचं स्थान, त्याच्यानंतर संपत्तीचं मूल्य यानुसार बघा हे ठरवलं जातं. नेक्स्ट बघा, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय परिणाम होतो? तर या ठिकाणी दंड भरावा लागतो. काय करावं लागतं? दंड भरावा लागतो. काय करावं लागतं? दंड या ठिकाणी भरावा लागतो. महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो? तर फॉर्म 1 चा या ठिकाणी वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता वायू पाण्यामधील ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर नायट्रोजन याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? नायट्रोजन. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेलो आहे बघा. IBPS पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. आपल्याला 149 रुपये हा जो काही नंबर दिसतोय आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या, कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे, कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत पहा. फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच 149 रुपयाला आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल, किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर ही मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला WhatsAppला भेटून जातील. या नंबरला 149 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर घ्यायच्यात बघा. टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील, नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते तर परवडलं असतं, कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आता शांततेचं काळ आहे, आता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायच्या आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे, याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत आणि याच नंबरला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. या 2 नद्या आपल्या शेजारील देश नेपाळमध्ये उगम पावतात. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा, खालीलपैकी कोणत्या नद्या? तर या ठिकाणी जर पाहिलं तर राप्ती नदी मित्रांनो नेपाळमध्ये या ठिकाणी उगम पावते बघा. कोणती? राप्ती नदी. तर मित्रांनो राप्ती नदी बघा, पूर्व राप्ती नदी किंवा पश्चिम राप्ती नदी या ठिकाणी जर पाहिलं तर ही एक छोटी नदी आहे जी नेपाळमधील चितवन खोऱ्यामधून वाहून जाते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि त्या ठिकाणी चितवन राष्ट्रीय उद्यानाची उत्तरेकडील सीमा या ठिकाणी ती बनवते पहा. संरक्षित क्षेत्रामध्ये नारायणी नदीला देखील ती समाविष्ट होते पहा. पुढचा प्रश्न बघा, अतिशय IMP प्रश्न बघा. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी आपण 5 ऑप्शन दिलेले आहेत पहा. बरोबर? तर बघा, सागरी वाहतुकीसाठी भारतामध्ये किती मोठी बंदर आहेत? सागरी वाहतुकीसाठी आपल्या भारतामध्ये किती मोठी बंदर आहेत? चला याचं उत्तर, ज्याचं उत्तर माहीत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एंगेजमेंट आपली या ठिकाणी वाढणार आहे आणि आपला क्लास तुम्हाला जास्त लक्ष देऊन ऐकता येईल. तर ज्याचं उत्तर माहीत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी चुकू द्यायचं, म्हणून टाईप करायचं आहे. तर सागरी वाहतुकीसाठी भारतामध्ये किती मोठी बंदर आहेत? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा 13. बरोबर? 13. भारतातील 13 प्रमुख बंदरे आहेत. ही बंदरे बघा सागरी वाहतूक आणि व्यापारासाठी अतिशय महत्त्वाची आहेत पहा. बघा 13 बंदरे कोणकोणते आहेत बघा. कांडला, त्याच्यानंतर मुंबई, बरोबर, कांडला मुंबई, त्याला दीनदयाळ असं नाव देण्यात आलं आहे. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू, न्हावाशेवा, त्याच्यानंतर मुंगाव, त्याच्यानंतर न्यू मंगलोर, कोचीन, चेन्नई, एन्नोर, बरोबर, तुतीकोरीन,
तुतीकोरीन व्हिओ चिदंबरम बघा असं नाव आहे त्याचं. त्याच्यानंतर विशाखापट्टणम या ठिकाणी सुद्धा आहे. पारादीप, कोलकाता या ठिकाणी बघा श्यामाप्रसाद मुखर्जी आणि हल्दिया बंदर असे या ठिकाणी 13 प्रमुख बंदर आहेत. आणि जे काही लहान बंदर असतात ते राज्य सागरी मंडळ किंवा संबंधित राज्य सरकारच्या संबंधित विभागाद्वारे प्रशासित केली जातात. ही मंडळे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये लहान बंदराचा या ठिकाणी कार्य करतात. विकास आणि नियमन व्यवस्थापित या ठिकाणी करत असतात. खालीलपैकी कोणती टेकडी भारताच्या पूर्व भागामध्ये आहे? खालीलपैकी कोणती टेकडी भारताच्या पूर्व भागामध्ये आहे? तर अतिशय महत्त्वाचे बघा पतकाई बूम टेकड्या. लक्षात ठेवा मित्रांनो, पतकाई बूम टेकड्या ह्या काय आहेत? भारताच्या पूर्व भागामध्ये आहेत. पुढचा प्रश्न बघा, नाथुला पर्वतीय खिंड टिंबटिंबमध्ये स्थित आहे. नाथुला पर्वत खिंड टिंबटिंबमध्ये स्थित आहे. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सिक्कीम. सिक्कीममध्ये बघा नाथुला खिंड आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. ही जगामध्ये सर्वात उंच मोटारी योग्य रस्त्यापैकी एक हे बघा. समुद्र सपाटीपासून 14,450 फूट उंचीवर भारत तिबेट सीमेवर वसलेली हिमालय शिखरामधील एक पर्वतीय खिंड आहे पहा. नाथू म्हणजे ऐकणारे कान आणि ला म्हणजेच खिंड. लक्षात ठेवा असं नाव आहे. ही बघा भारत आणि चीन यांच्यामधील खुली व्यापारी सीमा चौकी आहे. नाथुला भारताच्या सिक्कीम राज्याला म्हणजे चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाशी जोडते. चीनी आणि भारतीय सैनिकांनी दोन्ही बाजूने या ठिकाणी पार आहे म्हणजे या ठिकाणी ड्युट्या चालू असतात. नाथुला भारत आणि चीनमधील 3 खुल्या व्यापारी सीमा चौक्यापैकी एक आहे बघा. इतर 2 बघा हिमाचल प्रदेशमध्ये बघा शिपकिला आणि उत्तराखंडमध्ये लिपुलेखमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो आपण जर IBPS पॅटर्ननुसार जे काही नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई गड्ड भरतीसाठी पुस्तक शोधत असाल आणि प्रश्नपत्रिका शोधत असाल तर आपल्याला या ठिकाणी पहा स्मार्ट स्टडी पब्लिकेशननी एक पुस्तक लॉन्च केलेलं आहे बघा. हे पुस्तक तुम्हाला 15 मे पासून आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे. किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे पुस्तक भेटेल. तर यामध्ये पाहिलं तर प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 5 पर्याय भेटणार. त्याचबरोबर नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिपाई गट ड 2014 मध्ये जे काही पेपर झाले त्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार बघा आपल्याला पर्याय सुद्धा देण्यात आले आहेत बघा. नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार बघा हे पुस्तक असणार आहे. यामध्ये 25 प्रश्नपत्रिका असणार आहे बघा. आणि IBPS द्वारे घेतलेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे पहा. आणि परीक्षांमध्ये प्रश्नांची जी काही पुनरावृत्ती म्हणजे डबल विचारण्याचं या ठिकाणी प्रमाण जास्त आहे. आणि 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई गट ड परीक्षेसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 295 रुपये किंमतचं पुस्तक आहे बघा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं पुस्तक आहे. तुम्ही हे लवकरात लवकर पुस्तक घ्यायचे पहा. जे अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी बघा संपूर्ण IBPSच्या नवीन पॅटर्ननुसार बघा आपल्याला हे पुस्तक मिळणार आहे. त्यामुळे हे पुस्तक लवकरात लवकर आपल्याला विकत घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला दुकानात जाऊन बघा हे पुस्तक ऑर्डर करायचे पहा. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे बघा. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे पहा. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे बघा. या ठिकाणी 2014 मध्ये जो काय पेपर झाला त्यानुसार बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला भेटणार आहेत पहा. बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या. आणि या पुस्तकामध्ये IBPS पॅटर्ननुसार आपल्याला सगळं काही मिळणार आहे पहा. समजलं. एकमेव पुस्तक आहे बघा हे. लवकरात लवकर आपल्याला हे पुस्तक घ्यायचं आहे पहा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक असणार आहे पहा. बरोबर. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं. व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक सुद्धा करायचे आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी पहा 15.99% इतके बघा. किती आहे? 15.99%. तर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर किती आहे? 15.99% पहा. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. आणि या ठिकाणी पहा 2011च्या जनगणनेच्या तपशिलानुसार आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 11.24 कोटी इतकी, जी बघा 2001च्या जनगणनेमधील 9.69 कोटी इतकी होती पहा. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. फ्लेमिंगो उत्सव काय प्रश्न आहे? फ्लेमिंगो उत्सव भारतीय कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर फ्लेमिंगो हा उत्सव भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये काय बघा फ्लेमिंगो उत्सव आपल्याला पाहायला भेटतो. आंध्र प्रदेशमधील बघा नेल्लोर जिल्ह्यामधील नेलापट्टू पक्षी अभयारण्याजवळ पुलिकत तलाव या ठिकाणी बघा पर्यटनाला चालना देण्यासाठी
प्रत्येक वर्षी बघा फ्लेमिंगो उत्सव साजरा केला जातो. हा 3 दिवसाचा उत्सव आहे, जो हिवाळ्याच्या हंगामामध्ये आयोजित केला जातो. ज्यावेळेस हजारो स्थलांतरित पक्षी या प्रदेशाला भेट देतात, त्यावेळेस बघा या या उत्सवादरम्यान अनेक मनोरंजक आणि सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात. लोकांना जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुरू करण्याची संधी देखील या ठिकाणी प्रदान केली जाते. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे, फ्लेमिंगो हा उत्सव आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबने मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिक्रीची या ठिकाणी स्थापना केली. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी. लक्षात ठेवा, अकबरने बघा मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिक्रीची या ठिकाणी स्थापना केली. पहा, फतेपूर सिक्री हे शहर मुघल सम्राट अकबर यांनी बांधलं होतं. त्यांनी या शहराची राजधानी म्हणून निवड केली होती, परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना हे शहर सोडावं लागलं होतं. त्याच्यानंतर 20 वर्षामध्ये मुघलांची राजधानी लाहोरला हरवण्यामध्ये आली होती. बघा, लाहोरला या ठिकाणी हलवण्यामध्ये आली होती. लक्षात ठेवा, फतेपूर सिक्री बघा 1571 ते 1585 दरम्यान बांधलं गेलं होतं. 1526 मध्ये बाबरने प्रख्यात मुघल राजघराण्याची स्थापना केली होती. 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी दरम्यान झाली होती. 1527 मध्ये बाबर आणि राणा सांगा दरम्यान खानवाची लढाई झाली होती. ह्या लढाया सुद्धा खूप विचारल्या जातात, हे पण आपल्याला पाठ करून ठेवायची. 1527 मध्ये बाबर आणि राणा सांगा दरम्यान झाली होती लढाई. त्याच्यानंतर 1528 मध्ये बाबर आणि मेदिनी राय दरम्यान चंदेरीची लढाई झाली होती. 1529 मध्ये बाबर आणि महमूद लोधी दरम्यान घग्गरची लढाई झाली होती. घग्गरची. पुढचा प्रश्न आहे बघा, दयानंद सरस्वती यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती मित्रांनो? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 3. बघा, दयानंद सरस्वती यांनी बघा आर्य समाज स्थापन केला होता. लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. केव्हा केली होती? तर 1875 मध्ये केली होती. तर बघा, त्यांनी काय केलं, वेदांचं भाषांतर केलं आणि सत्यार्थ प्रकाश, वेद भाष्य भूमिका आणि वेद भाष्य नावाची 3 पुस्तके या ठिकाणी लिहिली. त्यांनी वेदांकडे परत जा असा नारा दिला. दयानंद ॲग्लो वैदिक त्यांनी ही जे काही शाळा आहे त्यांच्या तत्वज्ञान आणि शिकवणीवर आधारित अतिरिक्त या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणतं हडप्पा स्थळ हरियाणामध्ये आहे? कोणतं हडप्पा स्थळ हरियाणा या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, राखीगड या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. कोणतं आहे? राखीगड. तर हिसार जिल्ह्यामधील राखीगड गावामध्ये सिंधू संस्कृती राखीगड स्थळ आहे. ही ठिकाण मोसमी घग्गर नदीपासून 27 किलोमीटर अंतरावर सरस्वती मैदानाच्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ग्लोबल हेरिटेज फंडाद्वारे राखीगडला बघा आशियातील 10 सर्वात धोक्यात असलेल्या वारसा स्थळापैकी एक घोषित करण्यात सुद्धा आलेले. पुढचा प्रश्न काय बघा, समुद्रगुप्तचा दरबारी कवी कोण होता? समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? तर हरिसन याचा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. बघा, लक्षात ठेवा, हरिसेन. बरोबर, हरिसन हा बघा गुप्त सम्राट समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी होता. अलाहाबाद स्तंभलेख प्रयाग प्रशस्ती या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. त्यात हरिसेनने रचलेल्या 30 ओळींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याची सीमा या ठिकाणी म्यानमारशी संलग्न नाही? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सिक्कीमची या ठिकाणी म्यानमारला सीमा टच होत नाही. सिक्कीमची आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या आहेत? बघा, भूतानला टच होते, चीनला सुद्धा टच होते आणि नेपाळला सुद्धा होते. बघा, अरुणाचल बघा, नागालँड आणि मणिपूर, मिझोराम यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा म्यानमारशी या ठिकाणी संलग्न आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मित स्थान सापडलं? त्याचं उत्तर बघा लोथल. ऑप्शन क्रमांक बी, लोथल या ठिकाणी. लक्षात ठेवायचं लोथल. पुढचा प्रश्न 1916चा प्रसिद्ध लखनौ करार कोणादरम्यान झाला? तर मित्रांनो, 1916चा जो काही लखनौ करार आहे हा बघा गंगाधर टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या दरम्यान झाला. ऑप्शन क्रमांक 2, बाळ गंगाधर टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या दरम्यान हा करार झालेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, लखनौ करार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये डिसेंबर 1916 मध्ये लखनौ या ठिकाणी झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त अधिवेशनामध्ये एक करार होता. बाळ गंगाधर टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यामध्ये 1916चा हा लखनौ करार झाला. या कराराचा परिणाम काय झाला? तर मुस्लिम लीग नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या चळवळीमध्ये सहभाग होण्यामध्ये सहमती दर्शवली होती आणि लखनौ करार हा हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी एक आशेचा प्रकाश म्हणून या ठिकाणी पाहिलं जात होतं.
आणि दोन्ही पक्षांनी काय केलं, ब्रिटिशांसमोर सादर केलेल्या काही सामान्य मागण्या अशा होत्या, की परिषदावर निवडलेल्या जागांची संख्या वाढवण्यात यावी, प्रांतातील अल्पसंख्याधारकांना संरक्षण दिलं पाहिजे आणि सर्व प्रांतांना स्वायत्ता देण्यात यावी, बरोबर. आणि कार्यपालिकेच्या न्यायपालिकेकडून वेगळं करणं. खालीलपैकी कोणतं एक हडप्पाकालीन शहर नाही? तर मेहरगड हे बघा हडप्पाकालीन शहर नाही. हे बघा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये पश्चिमेत पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या कच्ची मैदानावरील बोलन खिंडीजवळ स्थित एक नवाश्मयुक्त स्थळे पहा. हे वायव्य भारताच्या उपखंडातील सर्वात प्राचीन नवाश्मयुक्त स्थळे, ज्यामध्ये शेती, गहू, सातू आणि पशुपालन, गुरेढोरे, मेंढ्या आणि शेळ्या आणि धातुशास्त्राचे पुरावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हडप्पाकालीन प्रमुख या ठिकाणी कोणकोणते आहेत? लोथल हे गुजरात या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर स्मशानभूमी हे एक बंदर आहे बघा, तूस इत्यादी बघा. त्याच्यानंतर धोलावीरा गुजरात या ठिकाणी धरणे बंदर आहे, महाकाय जलस्रोत हे आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर स्वक्त कौकुडे बघा, पाकिस्तानी वस्त्यांचं या ठिकाणी अवशेष पाहायला मिळतात. सर्वात प्राचीन आणि वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळते? तर सर्वात प्राचीन आणि वैदिक संस्कृतीची माहिती आपल्याला ऑप्शन्स क्रमांक 1 ऋग्वेदामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. लक्षात ठेवायचं, सर्वात प्राचीन आणि वैदिक संस्कृतीची माहिती ऋग्वेदामध्ये पाहायला भेटते. तर या ठिकाणी जर पाहिलं, वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्तोत्रांच्या आणि इतर पवित्र ग्रंथाच्या 4 संग्रहापैकी ऋग्वेद हा बघा सर्वात जुना आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या वैदिक काळामधील धार्मिक आणि सामाजिक जीवनविषयी बरीचशी माहिती आपल्याला पाहायला भेटते. ही कामे बघा आर्याचे पवित्र ज्ञान या ठिकाणी मानली जातात. ऋग्वेदामध्ये भारताच्या जाती व्यवस्था म्हणजे वर्ण आधार म्हणून काम करणाऱ्या कल्पनांचा या ठिकाणी समावेश आहे. कशामध्ये? ऋग्वेदामध्ये.